विलास साखर कारखान्याची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। शेतकरी हित व सहकाराची परंपरा जपत कारखाना प्रगतीपथावर। अमित देशमुख। काळाची गरज ओळखून आणि भविष्याचा वेध घेऊन विलास सहकारी साखर कारखान्यासह मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने AI तंत्रज्ञानाचा वापर करतील, ऊस तोडणीत 100% यांत्रिकीकरण आणतील, CBG सारख्या नाविन्यपूर्ण उपपदार्थाची निर्मिती करतील। या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न अखंडपणे सुरू राहतील, अशी ग्वाही विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली। राज्यात उद्योग बंद पडत असताना आणि बेरोजगारी वाढत असताना मांजरा परिवारातील सर्व कारखाने शेतकरी हिताला प्राधान्य देत भक्कमपणे उभे आहेत। कारखान्याला आजवर मिळालेले 39 पुरस्कार हे सर्व सभासदांच्या सहकार्याचे फलित आहे, असे सांगून मांजरा परिवारातील कारखान्यांमध्ये ऊसाला उच्चांकी भाव देण्याची निकोप स्पर्धा अशीच कायम राहील, असाही विश्वास व्यक्त केला। विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वैशालीनगर, निवळी तालुका, जिल्हा लातूरच्या अधिमंडळाची सन 2025-2026 ची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी लातूर शहरातील हॉटेल वैष्णव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, माजी आमदार, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार तथा व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, विकासरत्न विलासराव देशमुख, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी जवळगेकर, लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या गटनेत्या आशाताई भिसे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, माजी चेअरमन गणपतराव बाळजुळगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हनुमंत जाधव, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे, लातूर पंचायत समितीचे उपसभापती महेश चव्हाण, विलास सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, मांजरा परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, विलास सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।